हल्ली एक नवीनच प्रकार होताना दिसतो. मूळ हिंदी वाक्य घ्यायचं, त्याचं शब्दशः भाषांतर करायचं आणि मग हेच वाक्य मराठीतलं म्हणून द्यायचं ठोकून. पण मंडळी, या दोन वेगळ्या भाषा आहेत, त्यांचे नियम वेगळे, याचं भान ठेवलं पाहिजे. आज असाच एक गोंधळ. कोणता? आता हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. माझी थोडी मदत करता का काका? गोड आवाजात त्या मुलाने विचारलं. मी हसून पाहिलं त्याच्याकडे आणि विचारलं, इंग्लिश माध्यमाची शाळा आणि बरेचसे मित्र हिंदी भाषक, बरोबर? वॉटसन काका शिरलॉक मामांकडे बघायचे तसा अगदी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला तो माझ्याकडे. पण मी हे ओळखलं, यात नवल काही नाही. अंकल, क्या आप मेरी थोडी मदत करोगे? या प्रश्नाचं शब्दशः भाषांतर केलं होतं बेट्याने. आपल्या मराठीत माझी मदत करत नाहीत, मला मदत करतात, आणि माझी मदत असेल तर ती घेतात. आता तुम्ही माझी चुकलो आता तुम्ही मला एक मदत करा. कोणी जर माझी मदत करता का असं विचारू लागला तर आधी झापा त्याला चांगलं, त्याची भाषा दुरुस्त करा आणि मग अवश्य मदत करा. निर्घृण हा शब्द लिहायचा कसा ते पाहिलाय आपण, पण त्या शब्दाच्या अर्थाचा विचार केला आहेत का कधी? कारण तिथेही भन्नाट गंमत आहे. कोणती? आता हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. निर्घृण हत्याकांड हा सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. प्रश्न असा आहे की निर्घृणचा नेमका अर्थ काय? एखाद्या शब्दाच्या आधी नी असला म्हणजे काहीतरी नाही असा अर्थ होतो, हे आपल्याला माहीत आहे. बघा ना, निसंशय म्हणजे संशय नाही, वगैरे वगैरे. या न्यायाने निर्घृण म्हणजे घृणा नाही, घृणा म्हणजे घाण किंवा किळस, मग निर्घृण म्हणजे घाण नाही, किळस नाही. आणि निर्घृण हत्याकांड म्हणजे घाण नाही असं हत्याकांड का किळस नाही असं हत्याकांड? कुछ तो गडबड है दया. गडबड आहेच. सगळी गडबड त्या घृणा या शब्दाने झाली आहे. त्याचा अर्थ घाण किळस असा होतो, पण तो मराठीत. मूळचा तो संस्कृत शब्द आहे आणि संस्कृतमध्ये त्या शब्दाला विविध अर्थ आहेत. तसे ते नेहमीच असतात म्हणा, पण त्यातला एक अर्थ दया, माया, करुणा असाही आहे. आता आलं लक्षात? निर्घृण म्हणजे दया माया नसलेला, अगदी शब्दशः निर्दय. एकच शब्द विविध भाषांमधून विविध संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी वापरतात. आज अशाच एका शब्दाविषयी हिंदीत वेगळा अर्थ, मराठीत वेगळा अर्थ आणि शास्त्रीय संगीताच्या संदर्भात आणखी निराळा अर्थ. कोणता तो शब्द? आता हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. हरकत हा शब्द एकच. तो हिंदीत वापरतात, मराठीत वापरतात, शास्त्रीय संगीताच्या संदर्भात देखील वापरतात. पण हिंदीतली हरकत निराळी, मराठीतली निराळी आणि शास्त्रीय संगीतातली आणखीनच वेगळी. हिंदीत हरकत म्हणजे हालचाल, मराठीत हरकत म्हणजे आक्षेप, शास्त्रीय संगीतात हरकत हा एक अलंकार आहे. त्यात अगदी क्षणार्धात अनेक स्वर मांडले जातात, अचानक झालेली हालचाल. हिंदीत हरकत करतात, मराठीत हरकत असते, नसते किंवा घेतात,
शास्त्रीय संगीतात हरकत चांगली जमली तर श्रोत्यांची दाद मिळते. हे काय गौड बंगाल आहे पाहू. हरकत हा शब्द मूळचा फारसी. तिथे त्याचा अर्थ हालचाल किंवा चळवळ असा होतो. म्हणजे फारसीतली, हिंदीतली आणि शास्त्रीय संगीतातली हरकत साधारण एकाच अर्थाची. मराठीत मात्र त्याला कसा कोण जाणे पण काहीसा वेगळाच अर्थ चिकटला. हे असं होतच असतं, त्याला हरकत घ्यायचं काही कारण नाही.